यानंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणी आरसीसीच्या शिवराज मोठेगावकर यांच्या मुलाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। पुण्यातील सीबीआयच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात येते आहे। मोठेगावकरला काल अटक करण्यात आली आहे। 9 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आणि आता त्याच्या मुलाची ही चौकशी सुरू आहे। शिवराज मोठेगावकरनं आपल्या मुलासाठीच हा पेपर मिळवला होता, फोडला होता असा एक संशय आहे आणि त्या अनुषंगाने आता सकाळी 10 वाजल्यापासून मोठेगावकरांच्या मुलाची चौकशी सुरू आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय अधिक माहिती? हेमली, आरसीसी पॅटर्नचे जे संचालक आहेत डॉक्टर शिवराज मोठेगावकर यांच्या अटकेनंतर त्यांना सीबीआयने अटक केली आणि कोर्टात सादर केले। त्यावेळेस युक्तिवादामध्ये मोठेगावकर यांनी त्यांच्या मुलासाठी हा पेपर फोडला होता असा देखील दावा करण्यात आला होता आणि त्याची गंभीर दखल घेत सीबीआय कडून आज गोपनीय पद्धतीने मोठेगावकर यांचा जो मुलगा आहे, जो आता 12वीत शिकतोय, त्या मुलाची गोपनीय पद्धतीने आता चौकशी सुरू आहे। गेल्या सकाळी 10 वाजल्यापासून त्याची चौकशी सुरू आहे। गेल्या 6 तासापासून तो अद्यापही सीबीआयच्या मुख्यालयामध्ये आहे आणि एकूणच या चौकशीमध्ये त्याला नीटच्या पेपर लीक संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत आणि आता त्या चौकशीमधून आणखी काही नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे आणि याकडे आपलं लक्ष असणारच आहे। हेमाली, नक्की धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।